व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की माझ्या मित्राला बघायचं होतं ज्योतिर्लिंग, तर मी त्याला सजेस्ट केलं आपण जाऊ भीमाशंकरला. तर सो गाईज आम्ही जाणार आहे भीमाशंकरला. 6वं ज्योतिर्लिंग हे भीमाशंकरला आहे. तर म्हणे काय विषय आहे तिकडं नाही का, म्हटलं चल जाऊन बघू नाही का डायरेक्ट. तर मग आम्ही निघालो आहे अशा प्रकारे, मी, चेतन, मच्छू आणि तेजस असे आम्ही 4 मित्र निघालो आहे. तुम्हाला दाखवू पुढं काय होणार आहे. वैसे माहौल वगैरह सब कुछ अच्छा दिख रहा है. वाह, इट्स यूनिक. और भाई साहब रुकता हूँ मतलब इसका मतलब सबसे पहले रुके भाई टॉयलेट में. सो हे व्हाट्सअप गाइज, मी मन एंड वेलकम टू माय ब्लॉग. तर आम्ही चाललोय भीमाशंकरला. अरे बघू शकता हे भीमाशंकरचं बस स्टँड, आणि या बस स्टँडच्या शेजारी तुम्हाला रूम्स वगैरे बघायला भेटतील. पण ऑफ सीझनला गेला तर कमी टॅरिफ वगैरे भेटेल, आणि सीझनला गेला तर खूप महागडे रूम्स असतात. पण मग मी रिकमेंडेड करू शकतो तुम्हाला की तुम्ही मंदिरापासून थोडं लांब रूम घ्या, कारण की तुम्हाला तिकडं भाडं वगैरे कमी भेटेल आणि भारी आहे वातावरण तिकडं थोडंच लांब. आम्ही पण तसंच केलं, बघितली रूम वगैरे, पण मग काय आम्हाला आवडली नाही. लांब आल्यानंतर रूम वगैरे कमी पैशात भेटली, आणि अशा प्रकारे आम्ही रेस्टॉरंटला जेवण करून खूप सारी मस्ती केली. अशा प्रकारे चेतन आणि माझे खूप भांडणं बेड सोर मैकली मोकली पण तुटून गेली. आयुष्य नाही, शर्ट बिर्ट बॅगेत घाला. उठ रे बाबा उठ. सो हे व्हाट्सअप गाईज, सकाळचं रम्यमय वातावरण. हे असं वातावरण बघितल्यानंतर वा, तुम्ही पण फिरायला जात जा भावांनो. ऐ पोरांनो चला. तर दिसलं बरं का, वाघ 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 वाघ. हा कुपोषित वाघ होता तो. हा, खाण्या पिण्यामुळे इकडे खायला प्यायला काही नाही ना, त्याच्यामुळे थोडा कुपोषित झाला. चेतन बघ, यो चेतन. अरे बघ म्हणे सो हे गाईज तुम्ही बघू शकता इथं घेवर वगैरे आहे. गाईचं का प्रसाद वगैरे या तेवढंच घेऊ. प्रत्येक ठिकाणी तेच दिसता. पुढं काढू विषय नाही भावांनो, अशा स्लॅग मध्ये यायचं, गर्दी नाही काहीच नाही. अजून काय पाहिजे तरी. काय विषय, मन्नत वगैरे मागायचा विषय, मन्नत मागायची विषय ना. बांध मग रुमाल, तू पण बांध रुमाल. हा, धागा आण, नाही तर मग रुमाल काढ ना, तिथं रुमालच बांधलेले. मंदिरात शिर्डी कधी आमच्या मित्राने सांगून थोडासा पुढे गेला, पण मग आपण कसला ऐकतो तरी. आपण आगाव गारटे.
सो नंदींचं दर्शन घेऊन आपण थोडंसं मध्ये गेलो. तुम्ही बघू शकता डाव्या साईडला गणपतींची मूर्ती आहे. मूर्ती दाखवतो तुम्हाला, एक मिनटं. कलाकृती बघू शकता तुम्ही दगडी बांधकामामध्ये, खतरनाक. आणि डाव्या साईडला उजव्या साईडला भैरवनाथांची मूर्ती आहे, ती पण तुम्हाला दाखवतो 2 मिनटं. बघू शकता अशा प्रकारे भैरवनाथांची मूर्ती डाव्या साईडला आहे, उजव्या साईडला आहे. हा आहे मंदिराचा पूर्ण व्ह्यू. नंदी, त्याच्यासमोर पिंड आणि पिंडेच्या सेम अपोजिट साईडला मागं शनींचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता हा दगडी बांधकामामध्ये मंदिराचा व्ह्यू. आणि अपोजिट साईडला पूर्ण बॅक साईडला नंदींचं मंदिर. अशाच प्रकारे मंदिराच्या बाहेर जायच्या रोडनी जर थोडंसं पुढं गेले तर आपल्याला डाव्या साईडला अजून एक साधू बाबा बसलेले भेटतील. त्यांच्याकडे कोणी जाऊ नका, कारण की तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओमध्ये. मी त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणे हातात पैसे धरून धागा बांधावा लागतो, नाही का. त्यांच्याकडून उदी वगैरे घेतली मी, त्यांना काय पैसे वगैरे दिले नाही. तुम्ही बघू शकता बाबा आता मस्तपैकी पैसे गोळा करतील आणि खिशात टाकतील. म्हणजे धर्म के नाम पे कर्म करके बिजनेस, देख सकते हो भाई लोग. आणि तुम्हाला मंदिराची खासियत सांगायची म्हटलं तर मंदिर पूर्णप्रमाणे सह्याद्री पर्वतांच्या रांगांच्या मधोमध आहे. आणि तुम्ही बघू शकता मंदिराचा प्लेन व्ह्यू. मंदिर बघून झाल्याच्या नंतर कळालं की मित्रांना आरतीचा टायमिंग सांगावा. तर आरतीचा टायमिंग आहे पहाटे 5 वाजता, दुपारी 12 वाजता आणि 3 वाजता. आणि संध्याकाळी लास्टची आरती होते रात्री 7:30 वाजता. तर आरती वगैरे करू शकता तुम्ही, अटेंड वगैरे करू शकता. यहाँ से लेके यहाँ तक नवीन दर्शन लाईनचं काम चालू आहे मित्रांनो. सगळं दगडामध्ये काम आहे. हा रेग्युलर रोड, बाहेर जायचा. काय ओ माऊली, चला बाबा. भोले बाबा, तुम्ही अँड्रॉइड वापरित आणि भोले भोले करीत, म्हणजे आम्ही येडे होय बाय. बघू शकता मित्रांनो, शेकरू आपल्याला पाहायला भेटेल. काय माहिती भेटेल का नाही, नशीब आपलं. चलो गाईज. आपण ठेवायचे का इकडे बघ.
स्मशानभूमीच काम होऊ राहिलं का? अरे सॉरी 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 मला ते एक होतं ना रे. काय बोल राहिला मस्त.